हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. माझ्या कुर्ताकडे दुर्लक्ष करा, कारण गेल्या व्हिडिओमध्येच मी माझं जरा कपाट ऑर्गनाईज केलं होतं. त्यामध्ये हा कुर्ता सेट सगळ्यात खाली होता आणि सकाळी मला हाच घालायचा होता आणि इस्त्री करण्यासाठी अजिबात वेळ नव्हता, म्हणून मी तो तसाच घातला आहे. दिसायला छान दिसतो, पण आता गोळामोळा झाला आहे जरा, त्यामुळे हा असा दिसतोय. आणि मी ना आता एक नवीन रेसिपी ट्राय करते. ॲक्च्युली पियाच्या पप्पांचं म्हणणं होतं की अशी रेसिपी ट्राय कर म्हणून. कणसाचे दाणे असतात ना, मक्याचे दाणे, त्याचं मी बनवलेलं आहे. आणि खिचडी पडली होती सकाळची. ॲक्च्युली पिया स्कूलला गेलेली नव्हती, त्यामुळे आमचा पूर्ण जेवणाचा प्लॅन सकाळी आम्ही काय केला होता ना, ते आम्ही काय बनवतोय, कारण खिचडी होती. त्यामुळे म्हटलं भाजी चपातीमध्ये उगाच अजून टाईम वेस्ट न घालवता पियाचे पप्पा म्हणले की चल असं काहीतरी बनव म्हणून, कारण त्यांनी पण ती रेसिपी ऑनलाईनच पाहिली होती आणि आम्ही ट्राय केली ती आणि खरंच खूप छान बनली आहे. बाकी मी पहिल्यांदाच बनवली होती म्हणून मी जास्त व्हिडिओ वगैरे याचा शूट केला नाही, पण म्हटलं खाऊन बघूयात आणि मग नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेल. खूप छान टेस्टी बनली होती आणि हे असं जेवण आमचं शॉर्टकट करण्यामागचं रिझन मी तुमच्यासोबत आता शेअर करते. मला असं जेवण का करावं लागतं आहे त्याचं रिझन आहे पिया. उठा मॅडम, उठ 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 उठ. ॲक्च्युली सकाळी माझं पूर्ण तिच्या टिफिनसाठी प्रिपरेशन झालं. छान मी खिचडी बनवली जसं तुम्हाला दाखवलं तिच्या टिफिनसाठी, आणि मी ब्रेकफास्टसाठी उपीट बनवलं होतं. आणि ते बनवताना पिया मला म्हणते की मम्मा माझ्या पोटात दुखतंय, मग रडायला पण लागली. आणि आता ते पहिलेसारखं रिझन म्हणजे आम्हाला असं वाटायचं ना भीती की हिला स्कूलला जायचं नाही आहे किंवा काहीतरी वेगळं रिझन असेल, अभ्यास करायचा कंटाळा असेल, त्यामुळे जे आहे ना ही नाही म्हणते स्कूलला जायला. पण ते आता तसं नाही आहे. आता कळलं आहे आम्हाला की कारण एरवी जर कुठे जायचं पण म्हणलं ना तरी पण पिया म्हणते की नाही मम्मा मला स्कूल मी अजिबात नाही बुडवू शकत, मला स्कूलला जायचंच आहे म्हणून. त्यामुळे मग आता तो ट्रस्ट होतो की नाही तिचं पोट खरं खरं दुखतंय असं. कारण काल रात्री पण ती थोडंसं असं म्हणत होती खेळून आल्यानंतर की मम्मा माझं पोट ना थोडंसं दुखतंय, मी जास्त धावली म्हणून तर नाही आहे. आणि मी तिला हेच म्हणले की पिया तू खरंच धावली असशील ना त्यामुळे दुखतं असं. पण असं काही ट्रस्ट करायला ते रिझन होतं माझ्याकडे. म्हटलं ठीक आहे बाई जाऊ दे. त्यामुळेच आमचा जो आहे ना जेवणाची अशी थोडीशी गडबड झाली आहे. आता तिला झोपवलं होतं जरा वेळ आणि उठ बेटा पिया चलो. झोपायचं नाही, थोडं थोडं खाऊन घे. बघ मी काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय केली आहे. ये लवकर, तुला आवडली ना मग नेक्स्ट टाइम मी अजून बनवणार आहे आणि सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. से हाय. हाय. मस्त मजा आहे. किती वेळ तर ना छान टीव्ही बघत बसली होती. तिला म्हटलं तुझं पोट दुखतंय ना, मग गपचूप झोप ना पिया. तेव्हा कुठे मॅडम इकडे झोपायला आला. झोपायच्या आधी मी पूर्ण असं बेड अस्ताव्यस्त करून ठेवला होता, सगळ्या ब्लँकेट वगैरे सगळ्या पांघरून झोपली होती. तिला म्हटलं तुला एवढं गरम होईल बाई, एवढं ब्लँकेट नको पांघरू तू. तेव्हा कुठे निवांत शांत मी दरवाजा लावून घेतला संत बाबा. तिला म्हटलं तुला झोपायचं आहे की स्कूलला पाठवू, मग तेव्हा ती झोपली आहे. जर आता 1.5 तास झाले तिला झोपून. आता चला उठायचं ना, चला. बघ मी काय बनवलं तुला दाखवते. ऍक्च्युली ते आयडिया ना माझी नव्हती, ती डॅडाची आयडिया होती काय कसं बनवायचं असं. काहीतरी अजीबच असेल. अजीब नाही, पण मी थोडंसं टेस्ट करून पाहिलं ना छान होतं, आवडेल तुला. चल ये इकडे, ये ना. जेवली पण नाही आज पिया. इतकं छान टेस्टी लागत होतं ते, मस्त जेव म्हणलं. आणि खिचडी तर आम्हाला एवढी आवडते, रोज पण टिफिनला खिचडी दिली तरीच चालेल, पण तिची खायचीच इच्छा नव्हती. उठून बस, नाही ना इकडे माझ्याकडे, ये उठून बस. तर तिला खायचीच इच्छाच नव्हती. 2-4 घास कसे तरी तिला बळजबरी खाऊ घातले. तिला म्हटलं अगं खा, म्हणजे पाणी पिशील पोटात, जरा बरं वाटेल. आता दुखतंय का तुला पोटात? अजून पण दुखतंय? बसली इकडे असंच टीव्ही पण असं म्हणजे इंटरेस्ट घेऊन बघताना दिसत नाही, बघते म्हणून बघते असं चाललंय. आता झोप पण सकाळी झाली त्यामुळे तर काहीच उठणार नाही. आणि तुम्हाला माझा जरा हा ड्रेस चेंज दिसत असेल तर त्याचं रिझन असं आहे की मला एक फोटो काढून फक्त ब्रँडसोबत शेअर करायचा होता. कारण बरेच ब्रँड असे असतात ना, ते आपल्याकडून म्हणजे प्रमोशनचा जर व्हिडिओ असला ना, हो थांब जरा, प्रमोशनचा जर व्हिडिओ असला ना तर तुम्ही बॅकग्राऊंडला काय दिसणार आहे याचे पण फोटो मागतात. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कुठला ड्रेस घालणार आहे असं आपल्या मर्जीचं नसतं, ते आपल्याला कलर्स वगैरे सांगतात की लाईट कलर पाहिजे की काय कलर पाहिजे. माझ्याकडे तर म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे लाईट कलर जास्त नाहीच आहेत. 1-2 आहेत, मी त्यांच्यासोबत शेअर केलं, त्यांनी ते रिजेक्ट केला. म्हणून म्हटलं हा जरा एक स्वेटर शर्ट सारखा, ज्याला स्वेट शर्ट आपण ज्याला म्हणतो तसा होता. म्हटलं हा जरा लाईट कलर वाटतोय, बघूयात, फोटो काढून शेअर करते. जर आवडला तर हा अप्रूव्ह होईल, मग याच्यावर मला तो व्हिडिओ बनवावा लागेल असं होतं. तर जरा शेअर करतेच आहे तुमच्यासोबत, तर थोडं वेगळं पण काहीतरी शेअर करते. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला ब्रँडला हा फोटो काढून शेअर करायचा होता, तर मला याचं जे आहे ना याचा व्हिडिओ बनवायचा आहे. हे फिलिप्सचं हेअर स्ट्रेटनर आहे. आणि खरं सांगायचं ना,
तर खरं सांगायचं ना, जेव्हा मी माझ्यासाठी ना आमचं लग्न झाल्यानंतर मी 5-6 महिन्यानंतर ना असं PH पप्पांकडे हट्ट करून करून म्हटलं, मला माझे केस ना स्ट्रेट आवडतात, स्ट्रेट आवडतात. तर ते स्ट्रेटनर घेतलं, नवीन त्याला यूज केलं मी. पण ते हीटवाले प्रोडक्ट आपण यूज केलं ना, की केस खराब व्हायला लागतात. हे रिअलाईज झाल्यावर मी त्याला खूप गरज असली ना तरच यूज करते, नाही तर मी त्याला अजिबात काढत नाही. पण तेव्हा मला वाटायचं की एवढं जास्त स्ट्रेट नकोय मला हेअर, म्हणजे माझ्याकडे असा ब्रश असला पाहिजे, आपण व्हिडिओमध्ये वगैरे बघतो असं. तर मला तेव्हापासून इच्छा होती की माझ्याकडे पाहिजे असं, आणि बघा आता मला मिळालेलं आहे. पण ना, मी खरं सांगते तुम्हाला, हे प्रोडक्ट ना घरात येईपर्यंत तर आपल्याला थोडासा आनंद असतो. पण जेव्हा ते प्रोडक्ट अनबॉक्स केल्यानंतर, पाहून झाल्यानंतर आपल्याला हे रिअलाईज होतं ना, की आपल्याला फक्त हे प्रोडक्ट मिळालेलं नाही आहे. आपल्याला याच्यासाठी काम करायचं, याचा व्हिडिओ बनवायचा. आणि ट्रस्ट मी, जसं तुम्ही बघू शकतात, मी आता त्यांना हा फोटो पाठवला या ड्रेसवरचा. मी याच्यापूर्वी पण त्यांना 3-4 फोटो माझे पाठवून झाले, त्यांनी रिजेक्ट केले. याची पण गॅरंटी नाही की ते अप्रूव्ह करतील की तुम्ही ह्या ड्रेसवर व्हिडिओ करू शकता तसं. आणि खूप कमी पैसे दिले मला यांनी. पण म्हटलं मोठा ब्रँड आहे तर आपण काम करून बघूया. आणि हे ना माझ्या नवीन इंस्टाग्रामसाठी आहे, म्हणजे आता नवीन नाही ते पण जुनंच होत चाललंय. पण तुम्ही अजूनही त्याला फॉलो केलेलं नसेल किंवा त्याच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. तिकडे मोस्ट ऑफ ना मी हॉल व्हिडिओ किंवा प्रोडक्टचा रिव्ह्यू वगैरे असं शेअर करते. सो आहेत तिकडे मला आता बऱ्यापैकी थोडेफार तरी प्रमोशन जे आहेत ती मिळायला लागलेत. पण म्हटलं मोठा ब्रँड आहे म्हणून आपण करूया. पण ट्रस्ट मी, आता मला असं वाटतं ना की त्यांना सांगून द्यावं की अरे बाबा, तुम्ही एवढेसे पैसे देता आणि तुम्ही शूट करण्याच्या आधीच तुमचे एवढे जे आहेत ते, म्हणजे एवढं डिटेलमध्ये तुम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे नाही म्हणून द्यावं असं मला वाटतंय. पण असं वाटतं ना, आपण उडी मारली एखाद्या गोष्टीसाठी तर मग तिकडून आपण कसं का असे ना, आपल्याला स्विमिंग जमो नको जमो, आपण पाण्यात उडी मारली तर आपण कसंही करून आपल्याला किनाऱ्यापर्यंत जे आहे ते पोहोचायचं आहे. आणि मी तसंच करते नेहमी. मला बऱ्याच वेळा वाटतं मी म्हणजे असं होतं आपल्याला की थोडे जास्त पैसे घ्यायला पाहिजे होते का, यांना आपल्याकडून एवढं जास्त काम करून घ्यायचंय. पण चला, आपण हो म्हणलोय त्यांना तर आपण आपलं काम केलं पाहिजे. कितीतरी वेळा वाटतं आपल्याला की नाही यार, मी नाही म्हणून देते. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं, जसं मी आता तुम्हाला हे प्रोडक्ट दाखवलं, याच्यापूर्वी पण मी तुमच्यासोबत शेअर करते की असं 2-4 वस्तू मिळालेल्या असल्या तर तुम्हाला बघून असं वाटत असेल की अरे वा, म्हणजे व्हिडिओ करण्यामधून आपल्याला असे छान छान प्रोडक्ट्स मिळतात, पैसे पण देतात अजून प्रमोशनचे व्हिडिओ असले. कारण काही बायका एकदम फटक्यात अशा प्रमोशनचा व्हिडिओ, त्यांना कळलं की हा प्रमोशनचा व्हिडिओ, लगेच कॉमेंट करतात, आला प्रमोशनचा व्हिडिओ, सारखं प्रमोशन होतं. सारखं तर प्रमोशन मिळत नाही आपल्याला, कधी नवंच मिळतं. पण त्यांचं ते लक्षात असतं की ओके, हा पण प्रमोशनचा व्हिडिओ आहे, मग कॉमेंट करतात. म्हणजे मी लक्ष तर देत नाही, कारण त्यांना आता यातलं काही कळत नाही. आणि कळेल तेव्हा, जेव्हा ते व्हिडिओज असे रेग्युलर पोस्ट करतील, ब्रँड त्यांना रिच आउट करेल आणि त्याच्या मागचा जो एका प्रमोशनचा व्हिडिओचा स्ट्रगल असतो तो स्वतः आपण अनुभवल्याशिवाय, मी तुम्हाला कितीही सांगितलं की याच्यामध्ये किती आपल्याला जे आहे ना मेहनत लावावी लागते, तेव्हा एक नॉर्मल व्हिडिओच्या अकॉर्डिंग एक प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये किती मोठा डिफरन्स असतो, किती मेहनत घ्यावी लागते, हे आपण स्वतः केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. पण तरीही माझ्या ऑडियन्सपर्यंत मला असं सांगावं असं वाटतं की आहे, प्रमोशनचा व्हिडिओ केल्यानंतर असे आता हे आहे जरा 2,500-1 हजाराचं हे प्रोडक्ट आहे. कधी कधी अशी एखादी लिपस्टिक म्हणा 150-200 रुपयाची पण मिळते, पण त्यासाठी एफर्ट्स खूप घ्यावे लागतात, देतात आपल्याला पैसे, पण खूप मेहनत करावी लागते, खूप मेहनत. आणि तो जे पण ते आपलं म्हणजे पैसे ठरलेले असतात ना की ब्रँड आपल्याला देईल, एकदा ते लगेच देत नाही, 30-30, 60-60 दिवसानंतर आपल्याला पैसे देतात. ते लक्षात ठेवावं लागतं की यांच्याकडून आपल्याला घ्यायचंय. बऱ्याच वेळा ते पेमेंट द्यायची वेळ आली का आपल्याकडे लक्ष पण देत नाही, आपले मेसेज बघत नाही, रिप्लाय करत नाही, तो एक वेगळा ताण. पण एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा ते आपल्याला पैसे मिळतात ना, मी तुम्हाला सांगते, म्हणजे स्टार्टिंगला मला जेव्हा ते 500-1000 रुपये प्रमोशनचे मिळायचे ना, किंवा माझी यूट्यूबची पहिली पेमेंट, दुसरी पेमेंट, तो जेवढा मला आनंद झाला होता ना, आता छान पण पैसे मिळाले ना तरी पण माहित नाही, पण तेवढा आनंद होत नाही एवढा. बस आले बँकेमधला तो एक मेसेज येतो, आपण तो बघतो आणि बस तेवढी एक स्माईल येते. PH पप्पांना थोडंसं आनंदात सांगते. पण पहिल्यासारखं असं एकदम कंटिन्यू तो उत्साह असा मनामध्ये ना राहत नाही माझा. माहित नाही, माझ्यासोबतच होतं की सगळ्यांसोबत होतंय. पण आहे असं, ज्या गोष्टीसाठी आपण एवढं मेहनत करतोय, पैशांसाठी, आपण पैसे पण याच्यासाठीच कमवतो की आपली लाईफ पुढे अजून छान बेटर व्हायला पाहिजे, आपली फॅमिली अजून छान जी आहे मस्त ग्रो व्हायला पाहिजे, आपण एकदम आनंदात. कारण पैसा आहे तर सगळं आहे, आपण विदाऊट पैसा काहीच नाही. एक जरी लोक म्हणतात की पैसा नसला तरी माणूस जगू शकतो, पण मग त्याला रोडावर राहावं लागेल, दुसऱ्यांच्या भरोश्यावर जगावं लागेल. आपल्याला आपल्या काय म्हणतात ना, मनाप्रमाणे जर लाईफ पाहिजे असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल, मेहनत करूनच तुम्हाला पैसा मिळेल. मग तो मिळाल्यानंतर यार आनंद माहीत नाही कुठे चालला जातो, असं पहिल्यासारखा मला आनंद होत नाही. म्हणजे मला माहिती, माझी पहिली यूट्यूबची पेमेंट आली होती तेव्हा किती आनंद होता मला. मी एक काहीतरी 500-600 रुपयाचं एक प्रमोशन केलं होतं आणि बापरे, मला किती आनंद झाला होता. आईला फोन करून सांगा, परत त्या विषयावर चर्चा करा. आणि आता काही नाही, आता असंच हां ठीक आहे, झालं प्रमोशन, झालं, आले पैसे आले,
काही जास्त वाटत नाही. सो म्हणजे ही पण एक जर्नी आहे. सो मला असं वाटतं, मी नेहमी तुम्हाला सांगते की ना प्रोसेस एन्जॉय करा. तुम्ही जे पण करताय, छोटं काम करताय, मोठं काम करताय, जॉबला जाताय, बिझनेस आहे, काही पण आहे, प्रोसेस एन्जॉय करा. कारण जो पैसा जेव्हा येतो ना आपल्या हातामध्ये, खूप म्हणजे एकदम काही सेकंदाचा तो फक्त आनंद असतो. आपल्याला काही वाटत नाही. पण जी प्रोसेस असते ना तिथपर्यंत पोहोचण्याची, ती खूप मोठी असते. ती जर आपण एन्जॉय केली ना, मग मला असं वाटतं की आपण सार्थक आपलं होतंय. म्हणून आता हे प्रोडक्ट आले, बऱ्याच वेळा वाटते की एवढा तामझाम हे लोकं करताय. व्हिडिओ शूट करेल, एडिट करायला, त्यानंतर परत रिशूट लावलं तर माझं किती जाणार आहे. पण नाही, मला असं वाटतंय की हे प्रोडक्ट नवीन आहे ना माझ्यासाठी, मग मी ही प्रोसेस एन्जॉय करते. मरू दे तिकडे पैशांना किती कमी येत आहे, जास्त येत आहे, पण ही प्रोसेस महत्त्वाची आहे. 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल, काही ना काही नवीन तर मला शिकायला ऑफकोर्स मिळेल त्याच्यामधून, की काहीतरी नवीन आतापर्यंत केलं नाही, प्रोडक्ट नवीन आहे. सो काहीतरी नवीन एक्सपिरियन्स देईल ना, तो छान एक्सपिरियन्स बनवण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण मला हे रिअलाईज झालेलं आहे माझ्या 2ऱ्या-3ऱ्या यूट्यूबच्या पेमेंटनंतरच, की पैसे ना कमवण्यापर्यंत मनुष्य खूप एक्सायटेड असतो, पण जेव्हा पैसा आपल्या हातात येऊन जातो ना, ती एक्साइटमेंट एवढी नसते, आपली खूप कमी होऊन जाते. डेस्टिनीपर्यंत पोहोचल्यानंतर तो आनंद लगेच जातो. तो डेस्टिनीपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे ना, तो आपण एकदम छान, इंटरेस्टिंग आपल्या पद्धतीने आपल्या आवडेल असं केलं पाहिजे. हे मी बस तुम्हाला यासाठी सांगितलं, की बऱ्याच लोकांना वाटतं की व्हिडिओ सोपे आहेत. आता जो करतो, मला बऱ्याच बायका कमेंट करून पण सांगतात, की आता मी व्लॉगिंग सुरुवात केली आणि आता मला कळतंय की याच्यामध्ये किती जे आहे ते एफर्ट्स द्यावे लागतात, काम करावं लागतं. सो आहे हे प्रमोशन पण ज्यांना सोपं वाटतं, त्यांनाही आयुष्यामध्ये चान्स मिळावा, त्यांच्याकडे प्रमोशन्स यावेत आणि त्यांना कळावं की किती मोठा जो आहे तामझाम असतो, यामागे किती ताण जो आहे तो सहन करावा लागतो. चला असो, मला गरम होतं ॲक्च्युली. हे घालून ठेवलं आहे मी केव्हापासून, फॅन पण बंद आहे तुमच्यासोबत बोलायचं आहे म्हणून. आणि केस पण आज वॉश केले होते, म्हणून जरा मोकळे सोडले की सुकतील असं. चला मग आता पुढे काय झालं तर तुमच्यासोबत शेअर करते. काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं बघा, की मनी प्लांट्सला मी इथे एक कुंडी होती, ती मला शिफ्ट करून घ्यायची होती दुसऱ्या कुंडीमध्ये. तर तेव्हा ना मी त्याच्यातल्या काही कटिंग्स काढून, म्हणजे पुढचे जे असतात ना थोडे असे काढून असं कट केलं आणि त्याला मी पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. आता 8-1 दिवस झाले त्या गोष्टीला. तर यांना पहा किती छान रूट्स आले आहे. हे जे व्हाईट दिसतं ना, हे इथे, त्यानंतर ह्या खाली आहे. ह्या रूट्स त्याला पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आल्या. आता मला असं वाटतंय की अजून ह्या रूट्स मोठ्या न होऊ देता, कारण मी याच्यासाठीच पाण्यामध्ये ठेवलं होतं की मला त्यांना मातीत शिफ्ट करून घ्यायचं होतं. म्हणजे इथे बघा, ही एक कुंडी आहे, याच्यामध्ये इथे एका कोपऱ्याला जागा आहे. सो छान ग्रो होऊ शकतात इथे. म्हटलं चला याला ट्रान्सफर आता करते मी आणि मग तुम्हाला दाखवते. जास्त करायचं काम नाही आहे. त्या कटिंग्सला रूट्स आलेत ना, की त्यांनी फक्त मातीमध्ये जे आहे ना ते टाकून द्यायचं आणि काही दिवस जोवर तुम्हाला याच्यामध्ये ग्रोथ होताना दिसत नाही ना, तोवर तरी पाणी जे आहे ना ते मेंटेन करायचं. म्हणजे माती अशी मॉइस्ट राहिली पाहिजे, कारण तिच्या रूट्स अशा खूप डेव्हलप झालेल्या नाही आहे, आतपर्यंत गेलेल्या नाही आहे. त्यामुळे वरची माती थोडी तरी ओली राहिली पाहिजे, जितव्या त्याच्या रूट्स आहेत, काही दिवस तरी 8-15 दिवस. मग नंतर एकदाच्या रूट्स वाढायला लागल्या ना, की मग तुम्हाला असं एकदम खूप जास्त लक्ष द्यायची पण गरज राहत नाही. पण जोवर रूट्स छोट्या असतात ना, तोवर फक्त पाण्याची तेवढी काळजी घ्यायची. बाकी माझ्याकडे हे झालं आहे, हे झालं आहे, हे इकडे आहे, हे पण एक आहे आणि ह्याच्यामध्ये अजून काही कटिंग्स आहेत आणि अजून मला ग्रो करायचे आहे. कटिंग्स करायच्या आहेत मला, पण ती इच्छा होत नाही कट करायची. हे बघा, इकडे पण खूप मोठं झालं आहे, छान एवढं मोठं आहे. अजून पण आहे तिकडे एक मोठं. चला, मला नाही माहिती मी किती काय मिनिटाचं शूट केलं आहे, व्हिडिओ छोटा होणार आहे की मोठा होणार आहे, पण मी व्हिडिओ आता इथे संपवते. त्याचं रिझन असं आहे की पियाला ना, म्हणजे आता तिला जरा ताप पण वाटायला लागला आहे. जेवली पण नाही ती दुपारी एवढं व्यवस्थित. असं म्हणजे दाखवते की आहे अशी चांगली, पण मला कळते तिची अशी एनर्जी पूर्ण लो वाटते. म्हटलं जाऊ दे आता, उगाच जास्त वेळ, कारण काय होतं ना, माझं असं होतं की नाही काहीतरी शूट करू असं आपल्या डोक्यामध्ये असतं. म्हटलं जाऊ दे, आज सगळंच साईडला ठेवूया आणि जरा पियाकडे लक्ष देते, म्हणून मी माझा व्हिडिओ जो आहे तो आज इथेच संपवते. बाय द वे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आमच्या घरी कोणीतरी येणार आहे, त्यामुळे पण मी एक्सायटेड आहे आणि पिया पण एक्सायटेड आहे. जास्त नाही, असे लोक येत आहे आमच्या घरी जे फक्त 2-3च दिवस राहतात आणि लगेच जातात, आणि ते पण माझ्या घरासाठी नाही येते, आम्हाला भेटण्यासाठी येत नाही. काहीतरी रिझन आहे म्हणून ते येत आहे. बाकी तुम्हाला अंदाज लावता येत असेल की कोण येत आहे तर मला कमेंटमधून नक्कीच सांगा, नाहीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतेच. सो चला मग आता मी इकडे माझा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज मेक शुअर करून सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.